कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर ही शहरं ज्या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्या उल्हास नदीला आज गटाराचं रूप आलंय। औद्योगिकरणामुळे नदीची गटारगंगा झाली आहे। एक नजर टाकूयात याच जळजळीत वास्तवावर। सह्याद्रीच्या डोंगर रांगात लोणावळा येथे आंदरमावळ उगम पावणारी उल्हास नदी जसजशी खंडाळा, कर्जत, नेरळ, खोपोली, वांगणी, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात शिरते तसतसं तिची गटारगंगा व्हायला सुरुवात होते। परिसरात वाढत असलेले औद्योगिकरण आणि नागरीकरण यामुळे या नदीचा जीव कोंडू लागलाय। उद्योगातलं दूषित पाणी आणि नागरी वस्त्यांचं सांडपाणी विनाप्रक्रिया थेट नदीमध्ये सोडलं जात असल्यानं उल्हास नदीला अवकळा आली आहे। औद्योगिक जो MIDC आहे बदलापूर, त्याचं ते महत्त्वाचं कारण आहे। आणि आता बदलापूर शहर जे आहे ते आता मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे आणि याचं जे बदलापूर शहराची जी ड्रेनेजची व्यवस्था आहे ते कोणत्याही प्रकारचा बदलापूर नगरपालिकेचा किंवा शहराचा कोणत्याही प्रकारची अशी सुविधा नाही का ते पाणी शुद्ध केलं जाईल। आणि असं शुद्ध न होता पाणी ते डायरेक्ट नदीमध्ये सोडलं जातं। आणि हे जे पाणी नदीमध्ये सोडतात ते आता बदलापूरमध्ये जे धरण आहे, बॅरेज धरण, ते धरणाच्या जे खालचा जो भाग आहे तो पूर्ण नदीचा प्रदूषित झाला आहे। बदलापूर MIDCत असलेल्या मातोश्री, शोभावत, सुप्रीम पेपर मिल, मखारिया या महत्त्वाच्या कारखान्यांसोबतच अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरातल्या अनेक जीन्स आणि प्लास्टिक वॉशच्या कंपन्यांमुळे नदीत दूषित रंग, डाय, गॅसेस आणि मिथेन वायू मिसळला जातोय। त्यामुळे तोंडली, मोहघर, कचकोली, कोळेवडखळ, जुवेली, कुळगाव अशा गावातल्या नागरिकांना आरोग्याच्या मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय। ती भाजी आणि मासे, पहिले मासे म्हणजे नुसते असे आम्ही वरून सरळ टाकले तरी अगदी ते मासे खाऊशी वाटत होते। आणि आत्ता जे मासे आहेत ना त्याच्या डोक्यामध्ये एकदम केमिकलचा वास, ते तर तुमच्यासारख्याला नाही दिसणार, पण आम्ही पहिले खाल्लेले आहेत। आणि इकडच्या साईडचे जे खातो ते चांगले, पण त्या बाजूचे जर खाल्ले तर त्याच्या डोक्यामध्ये केमिकलचा वास। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील अनधिकृत बांधकामं वाढली आहेत। त्यामुळे अनेक भागात नदीचं पात्र अरुंद झालंय, तर काही भागातच नदीचं अस्तित्व संपलंय। 60-70 वर्षात 80,000हून अधिक अनधिकृत बांधकामं या ठिकाणी उभी राहिली आहेत। या गृहसंकुलांना अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव विचाराधीन आहेत, पण त्यांचा सांडपाणी निचरा करण्याची कुठलीही व्यवस्था या महानगरांकडे नाही। पूर्वी या नदीकाठी पालेभाजी तयार केली जात होती, परंतु दूषित पाण्यानं हा व्यवसाय पूर्णपणे बंद झालाय। शहरात अन्य मोलमजुरी करण्यापलीकडे इथल्या नागरिकांकडे पर्याय नाही। उल्हास नदी मृत झाल्यानं पारंपरिक मच्छीमारांचा व्यवसायही बुडालाय। नदीत सहज मिळणारे शिवडा, कटला, पाला मासा आज दुर्मिळ झालेत। जे मासे मिळतात ते खाण्यायोग्य नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। पूर्वी ती एकदम स्वच्छ आणि साफ होती। आता MIDCचं किंवा बिल्डिंग झाल्यात त्यांचं दूषित पाणी सोडून ती खराब झालेली आहे। उद्योगातील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया CETP केंद्रात प्रक्रिया करून नाल्यात सोडले पाहिजे, पण इथली यंत्रणाही बऱ्याच वेळा बंद असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। तर कल्याण, डोंबिवली महानगरपालिका वगळता एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सांडपाणी निचरा करण्याची प्रक्रिया केंद्रच नाहीत। STP सीवरेज ट्रीटमेंट प्लांट उभारणंही आवश्यक असताना निधी अभावी ही कामं रखडली आहेत। कपड्याच्या पण कारखान्यात कलरचा पाणी येतो आणि केमिकल पाण्याच्या जीवावर काय मासे वगैरे मारून पोट वगैरे भरवत होते। आता सध्या काय मासे वगैरे बंद झालेत मारणे, आणि काही लोक भातशेती वगैरे करायचे, भातशेतीला सुद्धा पाणी मिळत नाही आता, अशी परिस्थिती आहे। प्रशासन वेळीच सजग झाले नाही तर येत्या काही दिवसात इथली परिस्थिती अधिकच गंभीर होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कॅमेरामन कुमार टेंबरेसह उर्मिला देठे, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, बदलापूर, उल्हासनगर।